आता एक मोठी बातमी पाहूया। नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सर्रासपणे सुरूच आहे। कठोर नियमांच्या घोषणेनंतर सुद्धा डान्स बार सुरू आहे। अधिवेशनामध्ये सुधारणा विधेयक मंजूर झाले होते। विधेयकावरील अटीशर्तीच्या बार मालकांकडून आता पायमल्ली सुरू असल्याचा हा गंभीर प्रकार नवी मुंबईमध्ये पुन्हा सुरू आहे। नवी मुंबई पोलिसांकडून ठोस कारवाई अद्याप नाही। रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असल्याचं समोर आलंय। लोकशाही मराठीने सातत्याने या संदर्भात बातमी प्रसारित केली, आवाज उठवलाय, मात्र कोणतीही ठोस कारवाई अद्याप सुद्धा होत नाही। हा अत्यंत गंभीर असा प्रकार आता पुन्हा एकदा समोर आला। विधेयकातील अटी शर्तींची बार मालकांकडून थेटपणे पायमल्ली सुरू असल्याचा हा प्रकार आहे। या प्रकारचे व्हिडिओ वारंवार लोकशाही मराठीने प्रसारित केलेत। आता पुन्हा एकदा हे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। अधिवेशनात विधेयक मंजूर झाल्यानंतर सुद्धा धक्कादायक असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत। कायद्याला केराची टोपली दाखवण्याचा हा प्रकार सुरू आहे। अधिवेशनात सुधारणा विधेयक मंजूर झाले, त्यानंतर काही बदल होतील अशा प्रकारची अपेक्षा होती, मात्र तरी सुद्धा कठोर नियमांची घोषणा झाली। कठोर नियमांच्या घोषणेनंतर सुद्धा सर्रासपणे सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडलेत। आकांक्षा, आपण पाहतोय वारंवार हा जो काही डान्स बारचा एक गैरप्रकार नवी मुंबईमध्ये सुरू आहे, त्या बाबतीत आपण आवाज उठवलेला आहे। त्या प्रकारचे व्हिडिओ बाहेर आले आहेत, त्याची दखल घेण्यात आली। अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, कठोर कायदा येईल अशी अपेक्षा होती आणि त्यानंतर बदल होतील असं अपेक्षित होतं, मात्र तरी सुद्धा परिस्थिती जैसे ते आहे, सर्रासपणे डान्स बार सुरूच आहेत। कारण खरं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे का जे नियमांचं पालन न करता नवी मुंबईमध्ये डान्स बार सुरू आहेत आणि याविरुद्ध आपण अनेक व्हिडिओ ह्या समोर आणलेल्या होत्या, ज्यामध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं। अनेक वेळा मात्र नवी मुंबई पोलिसांमार्फत फक्त तोडकी मोडकी कारवाई केली जाते, मात्र जी ठोस कारवाई अपेक्षित आहे ती केली जात नाही। अधिवेशनमध्ये देखील हाच मुद्दा उपस्थित केला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की जे नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई ही केली जाणार आहे, त्यांचे जे लायसन्स आहे ते रद्द केले जाणार आहेत। मात्र नवी मुंबईची परिस्थिती आपण जर पाहिली असेल तर जैसे थे पाहायला मिळतंय। याआधी आपण काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथील एका डान्स बारचा व्हिडिओ दाखवला होता आणि त्यावर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई देखील केली, गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मात्र फक्त एकाच डान्सवर कारवाई न करता संपूर्ण नवी मुंबईमध्ये जे काही अनधिकृतपणे डान्स बार चालू आहेत, अवैधपणे चालू आहेत, त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते। मात्र खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर नवी मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई अपेक्षित आहे ती केली जात नाही आहे। सर्रासपणे नियमांचं उल्लंघन आता सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच आकांक्षा, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।